कैसे कर लेते हैं सर आप? मेहनत, डिसिप्लिन, हार्डवर्क। बोल के बताइए ना। बोलकर वही आपकी गार्डन वाली लाइन बोल दीजिए ना एक बार। वो गार्डन वाला वो गार्डन अरे भाई तू अभी कोई गार्डन वाला मत बोलना यार। वो एक बार गली क्रिकेट वाला बोल देते ना। अरे 2 लाइन क्या बोल दी, इतना वायरल हो गया। जब मेरा पूरा शो आएगा तो क्या होगा? नमस्कार मंडळी. टेन्शन देऊन डिप्रेस करू पाहणाऱ्या आयुष्याला हसून सरप्राईज देण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मंचावर 25ची आतिषबाजी करून लाफ्टरचा पाऊस पाडणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया या रथी महारथींच्या चोख परफॉर्मन्सेसना चाबूक दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ आणि मिश्किल प्रसाद ओक. मंडळी, थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी आपल्या प्रसाद दादाकडे एक मॅन आलाय. बघूया त्याचं काय म्हणणं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या कडक टायमिंगने व्याजासकट लाफ्टर वसूल करणाऱ्या जोडीचं, अर्थात प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे यांचं. वसुलीची कामं म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? तुम्ही लोकांना असं बेंगटासारखे जाता ना, त्याच्यामुळे तुम्हाला कोण वसूल दे. अहो काय कांबळे, सुरुवात नाही झाली तर तोंडावर आपटलात. ए बने तुम्हाला लोकांना ह्या गोष्टी जमत नाहीत ना वसुलीच्या, म्हणून मला प्रत्यक्षात तिथे यावं लागतं. दाखवतो आता तुला. कोण आहे? आता कोण आहे? दार उघडा ना तर दार तोडून आत येऊ. ठीक आहे, तोडा. असं पण जुनं झालंय, नवीन द्याल ना बसून. अरे काही इथं ऑफर लावली आहे काय? जुनं घ्या, नवीन घेऊन जा. हा? अरे तसं असतं तर तुला देऊन बनेला घेतलं असतं. ए शान्या खांडेकर, आमच्या कांबळेंना जुनं बोलू नको. हा. ते प्राचीन आहेत. माझी सुपारी घेऊन आलायस तू? हा? पण आज ह्याला दाखवतो मी. आज इथं वसुली केल्याशिवाय जातच नाही मी. दार उघडा, दार उघडा. अरे पण कोण आहे? बँकेतनं आले, बँकेतनं. बँकेत ना? हा, बँकेत ना? बँकेतनं आले. चला दार उघडा. आज वसुली केल्याशिवाय साहेब जातच साहेब, मी नाही दरवाजा उघडणार. हा? तुम्ही आत येऊन माराल. नाही. कशाला मारू? नाही मी साहेब, मला 1 महिना तर मी करून टाकतो सर. नाही, खूप दिवस दिले तुम्हाला. आता खूप शहाणपणा झाला तुमचा. चला दार उघडा, दार उघडा. साहेब मी असं नाही उघडणार. असं नाही. मला भीती वाटते. नको ना, हो. दार तोडूनच टाक. साहेब ऐका. एक मिनिट. साहेब माझं ऐका. मी एक नाही मिनिट, चला. साहेब, मी नाही दरवाजा. हो, साहेब. ऐका ना, हो, साहेब साहेब ऐका ना. तूच ना रे खांडेकर? हा ऐका इकडे. साहेब ऐका ना, ऐका. बँकेत मी फोन करतो. फोन घ्यायला काय होतं? हा? लोन घेताना कसं आहे? साहेब द्या, साहेब द्या. हा? आणि नोटीशी पाठवतो, फाडून फेकून देता तुम्ही. साहेब तुम्ही बसा, मी चहा घेतो. चहा बी काय नको. पाणी. आज मी इथनं पैसे वसूल केल्याशिवाय जाणार नाही. आणि आज जर मी पैसे वसूल नाही केले ना तर मी 2 बापांचा. कळलं का? लिहून ठेवायचं, लिहून साहेब, ठेवायचं. मान्य. मी जर नाही ना पैसे वसूल केले तर 2 बापांचा. साहेब मान्य आहे, पैसे पण ऐका. काढ. माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालो म्हणून जरा प्रॉब्लेम झाला साहेब. हा, ऐका ना. लोकांच्या घरी ऍक्सिडेंट होत नाहीत भावांची. हा? किती 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 कर्ज आहे रे तुझं? साहेब फार ना 45,000 पुढच्या महिन्यात मी करतो. पुढच्या महिन्यात ना. आता पाहिजे मला. ऐका ना. आता पैसे काढ. चल साहेब तू पैसे काढ. साहेब ओरडू नका. शेजारी पाजारी ऐकतात, उगाच इज्जत जाईल. नाही त्यांना ऐकायला जावं ना, म्हणूनच ओरडतोय. साहेब ऐका ना. लोन घेताना कसं साहेब द्या, बारीक बारीक पेपरच्या फॉर्मॅलिटीज करताना कसं साहेब ऍडजस्ट करा. मी करतो ना, मला साहेब. दुसरं काम नाही, दुसरीकडे मला जायचंय. नाही, ऐका ना. मला पैसे काढ. मला थोडा वेळ द्या हे साहेब. पैसे काढ सांगितलं ना. मला थोडा वेळ द्या साहेब. हे बघ दरवेळेस इकडे येऊन नाही, पैसे काढ सांगितलं. प्रेमानं सांगतो तर माज दाखवता. कर वसूल. कर वसूल कर. हे पैसे वसूल कर. एक्सक्यूज मी, कडी खोला ना, मला बाहेर जायचंय. कडी खोला ना, मला बाहेर जायचंय. ते हम बने तुम बनेचं कॉलिंग आहे मला, तिकडे शूटला जायचंय. कॉल टाइम. पुन्हा जर ह्याच्या सोबत दिसलास पुढे बोलूच नका.
पुढे बोलूच नका. कोण आहे हा? कोण आहे हा? कोण आहे हा? मी त्याला अजिबात ओळखत नाही. विषयच संपला. मी ओळखतच नाही या माणसाला. एक काम करा, हा मोबाईल चुकून त्यांचा राहिला. मी ओळखत नाही अजिबात. चुकून राहिला तो. जर जगले वाचले तर त्यांना देऊन टाका. ते कडी खोला ना. हो दादा, मला जायचंय. दादा बोला ना. भिंतीतून जातो तिच्या आईला. काय करतोस? ते गालावर जरा मुंग्या आल्यासारख्या वाटत होतं. जरा असं पसरवत होतं. बघू कुठे आल्यात मुंग्या. झाला गाल सुन्न झाला का? सुन्न नाही, छिन्न विछिन्न झाला. काय बोलवतोस तू? ते एक मिनिट. बरं, मी कशासाठी आलो होतो इथे? नाही आठवत मार खायला आलो होतो मी? तर नाही नाही, आठवलं. मी वसुलीसाठी आलो होतो. ओके, आपल्याला भेटून आनंद झाला. पुन्हा आपण लवकरच भेटू. ओके, चला, नमस्कार. बस इकडे. आज तर तू पैसे वसूल करून जाच. कसा वसूल करतोस तेच बघतो. नाही, एक मिनिट. हे तुम्ही जर असं केलं तर मी पोलिसात जाईन. मग तुम्ही आतमध्ये जाल. मग मी 2 महिन्याने परत बाहेर येईन. परत तुला इथे कोंबिनाने असाच फणकवेन. तुम्ही जर असेच वागणार असाल तर मग काय मला पोलिसात जाणं कॅन्सल करावं लागेल मला. मग आता काय करायचं सांग. नाही, काही नाही, तुम्ही दार उघडा, मी निघून जातो. आपला विषय संपून जाईल. ओके. थांबा हो, थांबा. बसा. थांबा हो. पैसे द्यायचे पण ना आवडत कोणाचे पैसे बुडवायला. कर्ज डोका नाही आवडत मला. हा, ठीक आहे, पण एवढं असं रडायला काय झालं साहेब? भावाचा ऍक्सिडेंट झालो. ओ नो. भाऊ, आपला भाऊ. आपला भावाचा. हा, म्हणजे आपला तुमचा भाऊ तर माझा भाऊ ना. त्याचा ऍक्सिडेंट झाला. अरे, वाईट झालं यार. चुकीचं झालं. काय आलं? रॉंग साईडने बाईक चालवत होता, ऍक्सिडेंट होणारच ना. त्याची चूक आहे. रॉंग साईडने चालवता, ऍक्सिडेंट होणारच. रॉंग साईडने चालवलेलं रॉंग आहे. त्याचं रॉंग आहे. चुकलं भावाचं. अरे पण समोरून ट्रक येत होता, ब्रेक फेल झालेला. तो रॉंग साईडला जाणार तर काय करणार? काय करणार तो? त्याची कशी काय चूक? सांग ना, त्याची कशी चूक? ट्रकवाल्याची चूक आहे. त्याने रॉंग साईडने यायला नाही पाहिजे. ट्रकवाल्याची चूक म्हणजे त्याने ब्रेक फेल स्वतः करून घेतला. ट्रकवाल्याची चूक आहे. चूक कोणाची आहे? कोणाची चूक आहे? चूक माझी आहे. मी वसुलीला आलो. चूक माझी आहे. वसुलीवरनं आठवलं का आलं? भावाला ऍक्सिडेंट झाला. भावाला खर्चटलं पण नाही हो. म्हटलं भाऊ वाचला आपला. भाऊ वाचला. वाचला. सगळे समजले. म्हटलं पार्टी तर झाली पाहिजे. मग ते कर्जासाठी जे ठेवलेले 45,000 रुपये ना, पार्टीत उडवले. चिकन दारू बिरू फुल पार्टी केली आम्ही. भाऊ वाचलाय ना. भाव वाचला म्हटलं तर नंतर पार्टी तर करायलाच पाहिजे ना. कर्जाच्या पैशाने पार्टी करायची. खरं तर कर्जाच्या पैशाने पार्टी नाही करायला पाहिजे. पैसा तुझा आहे का रे? पैसा माझा आहे ना. भाऊ वाचलाय माझा. मी पार्टी नाही करायची. मला माफ करा. ओ साहेब, मला माफ करा. माझी चूक झाली. तुम्ही नका पैसे भरू, मी जातो. ओ साहेब, मला माफ करा. मी नाही परत येणार तुमच्याकडे वसुलीला. मी का आलो तुमच्याकडे? का आलो वसुलीला? का आलो? ऐका, असं स्वतःला मारून नाही घ्यायचं. मी स्वतःला मारून नाही घ्यायचं. मी आहे ना, मी मारतो ना. मी आहे ना, स्वतः नका मारून. या, मी मारतो ना. मी एक मिनिट. हे काय? तू खोटी मिशी लावून आलास? कल्ले पण खोटे आहेत. भुवया पण खोट्या आहेत माझ्या. आणि केस? हे का असं खोटं बिटं लावून का फिरताय तुम्ही? ते माझं इम्प्रेशन नाही पडतो असं वसुलीला गेल्यावर. आमच्या बाकीचे डिपार्टमेंटचे लोक आहेत ना, ते तुमच्यासारखे असे बलदंड आहेत. ते मला कोण घाबरतच नाही, पैसेच देत नाही. म्हणून मग मी- तुला भरती कोणी करून घेतलं? ते मॅनेजर माझे भावजी आहेत ना. ते मग- आता वशीला लावून गेलं वशीला लावून जाता. अरे
आणि आमची पोरं अशीच बसलीत बेरोजगार बसीला लावून जातात हा या इकडे पण मजा दिला कामल्या असं गेटअप बिटअप करायला मला पण गेटअप करायचं मला पण गेटअप मी एक काम करतो मी बायको बनतो साहेब तुम्ही माझे धनी साहेब नको साहेब मी बायको तुम्ही धनी चला हा आपण अय्या धनी आलात धनी साहेब ऍक्च्युली हे सगळं विचित्र दिसतंय काय बोलला तू मस्त दिसतंय साहेब तुम्ही कसले चिकडे दिसत धनी आला धनी गाणं 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 धनी गाणं 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 कुठचं मला नाहीत गाणं धनी गाणं गा मला सोडा साहेब मी परत नाही येणार वसुलीला बसा बसा हो गंमत केली बसा साहेब. बसा बसा गंमत केली नका हो, गंमत केली हो. साहेब. नाही, कुठं लांब या. काय माहिती, गंमत केली हो ऐकलं मला पैसे भरायचे म्हणजे कर्ज फेडायचे मला बँकेत जायला वेळ नाही मिळत कंटाळा येतो बँकेत जायला एक मिनिट हे बघा तुम्हाला सांगतो सोपं आहे ऑनलाईन भरू शकता तुम्ही ऑनलाईन पण भरता येतं ऑनलाईन भरता येतो. तुमचा मोबाईल आहे बघा तिकडे दाखवा कसं भरतो मोबाईल मध्ये दाखवा. हा. मोबाईल मध्ये ना हे बघा हे हे ना हे ऍप असतं अच्छा हा आपल्या बँकेचं हा त्याच्यावर तुम्ही असं ऍप दाबलं ना की ते ओपन होतं हा, हा. विंडो ती ओपन होते आणि त्याच्यावर तुम्ही आपण तुमचा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर टाकायचा की मग अच्छा इथे टाकून होतं ते अच्छा अच्छा टाका तुमचा टाका टाका ना तुमचा कार्ड नंबर टाका माझा टाकला तर माझ्या अकाउंटवरनं पैसे कट होणार ना साहेब टाका तर टाक तुमचं हा दाखवा पण बघू. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणजे डेमो देतो मी हा, डेमो देतो टाका की म्हणजे ना. प्रोसिजर हा. कशी असते ती कळावी तुम्हाला हे बघा आता हा मी माझा नंबर ह्याच्यावर हा टाकला आता हे झालं की आता एक OTP येईल तुम्हाला बघा अरे आला ओटीपी आला OTP आला OTP हो, आला हा. टाका OTP टाका तो. OTP आहे ना तो इथे टाका हा टाका ओटीपी टाका तुमचा ओटीपी टाका साहेब कसं आहे ना म्हणजे एक वसुली केली ना तर मला 1,000 रुपये मिळतात हे जर 45,000 रुपये जर कट झाले तर मला 45 अजून वसुल्या कराव्या लागतील टाकतो OTP हा मग टाका ना तेच बोलतो टाका टाका ओटीपी टाका टाकतो OTP जोक करत आहे नाही तिने टाकलं OTP झाला आता बघा आता हे खाली आहे ना पे असं बटन दिलंय अच्छा. ते दाबलं ना की पैसे तुमचे ते दाबलं की जाणार बस सगळे पैसे. फक्त आता हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे दाबू नका फक्त एवढं सोपं आहे एवढं सोपं ते आहे. हे पे बटन दाबलं की जाणार ते जाणार. आणि क्या हे- बात आहे अरे चुकून दाबलं अरे ए, थांबा हे पैसे थांबा अरे हे पैसे थांबा अरे गेले पैसे आम्ही थांबवत होतो थांबले नाहीत ते गेले आता मला मेसेज पण आला माझ्या अकाउंटवरनं 45,000 रुपये डिडक्ट झाल्याचे मला पण आला असेल ना थांबा बघतो अरे मला पण आला मेसेज कर्ज पेड झालं म्हणून वा 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 तुम्ही ना बँकेचे एक कर्तबगार वसुली अधिकारी आहात आज तुम्ही ठरवलेलं पैसे वसूल करायचे तुम्ही कर्ज वसूल केलंच क्या बात आहे वा साहेब पण हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झालं म्हणजे तुम्ही ते पेचं बटन दाबलं नसतं ना तर मी आज तुमच्याकडनं कर्ज वसुली करूच शकलो नसतो वा वा व तुम्ही चहा वगैरे घेणार काय नाही नको आता चहा 45,000चा चहा झालाय माझा ठीक आहे, येतो मी फक्त आता काय झालंय घरी जायला काही पैसे नाही राहिलेत तर एक 50 रुपये द्या रिक्षाने जाईल मी तुम्ही रिक्षाने जाणार 20 रुपये द्या बसने जाईल हे घ्या एक मिनिट हा फक्त जरा एक सेकंड थांबा ओ कांबळे एक मिनिट इथे फक्त एक सही करून जा फक्त काय कसली सही आहे ती नाही ते इथे लिहिलंय की 20 रुपये 8 दिवसात परत करेन नाहीतर दर दिवसाचे 10 रुपयाप्रमाणे व्याज वाढत जाईल द्याल ना द्या ओके हो कांबळे 20 रुपये कधी देत आहे अहो आत्ताच दिलेत ना त्याला पाकिट तर बघू देत तुम्ही बँकवाले पण तसंच करता ना बस काय दिले ना तर म्हणतो पैसे द्या करता काय हो गॅलरी कुठे गॅलरी तुमची इकडे आहे का आलं जीवच देतो जाऊन ओ हो ऐका ना हो कांबळे हो ग्राउंड फ्लोर हो ऐका हो कांबळे वा 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 स्लॅपस्टिक कॉमेडी आम्ही आतापर्यंत खूप बघितली पण इतकी स्लॅपस्टिक कधीच नाही बघितली किती मारलं त्याला बिचारायला पण क्या बात आहे आम्हाला फार मजा आली मस्त झाला परफॉर्मन्स विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय सई मला खूप माझे एकदम जवळची जी लोकं आहेत ती मला सायको म्हणतात आणि आज मला
साक्षात्कार झालाय की आम्ही दोघे बिछडे हुए भाई बहन आहोत. कारण हा सायको परफॉर्मन्स होता. म्हणजे तुमच्या रायटिंगमधला जो विकेडनेस होता ना, मला तो खूप आवडला. तो खूप काय म्हणूया याला, एक वेगळ्या प्रकारचा ह्युमर एक्सप्लोअर केला गेला असं मला वाटलं. कारण त्याच्यामध्ये एक म्हणजे तू क्रूर पण वागतोयस, त्याच वेळेला ते खूप फनी पण आहे. असं एक काहीतरी खूप छान आणि वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळालं. याचा अत्यंत आनंद आहे. आणि तुम्ही दोघांनी ते खूप मस्त सादर केलं. बने पण नेहमी येऊन सिल्वर लायनिंग देऊन जातो स्किटला असं मला ऑनेस्टली वाटतं. बट अमेझिंग, मला खूप आवडलं. आणि माझा सायको हरवलेला भाऊ मला आज भेटला खऱ्या अर्थाने, याचा प्रचंड आनंद आहे. मस्त. सायको भाऊ. प्रसादा. मला जाणून घ्यायचं की ही कुठली बँक आहे ज्यांनी बने आणि पॅडीला वसुली ऑफिसर ठेवलं. म्हणजे जाणून बुजून दिवाळ काढायचं बँकेत, असे वसुली ऑफिसर्स पाहिजे. पण जोक्स अपार्ट, पण व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि काय कमाल लिहिलं होतं. आणि ब्रिलियंट कॉन्सेप्ट प्रसाद, आणि अफलातून सादर केलं. तुम्ही दोघांनी पुरेपूर कॅरेक्टर्स पकडली होती. पॅड्या लाजवाब टायमिंग आणि अफलातून परफॉर्मन्स. क्या बात. मंडळी, अमेरिका वारीला निघालेल्या समीरला टेन्शन आलंय विजा इंटरव्ह्यूचं. बघूया त्याची पत्नी विशाखा ते टेन्शन कसं दूर करते ते. आला ग आला. अंगभूत टवाळक्या आणि कुचाळक्या ज्याच्यावर त्याचं करिअर उभं आहे असा माझा नवरा आला. आले आले रे, आले आले सम्या, आले आले आले. नको रे तो आवाज. आय ग आले. आलास, आणलं सगळं सामान? हा काय रे, आणलंस का? दे ते ना, दे समीर. आणि मग तिकडून जाऊन काय रे, ए समीर, टेन्शन मध्ये काय आहेस? काय टेन्शन वगैरे नाही ग. अरे काय सांगू, आमचं नाटक आता अमेरिकेला जात आहे ना. अरे मग अमेरिकेने घेतलं पाहिजे टेन्शन, तू कशाला घेतोस? तू मस्करी करू नकोस हं? अरे मस्करी काय? उद्या माझा इंटरव्ह्यू आहे विजाचा. उद्या? हो यार, मला जाम टेन्शन आलं यार. उद्या इंटरव्ह्यू? हो यार, ते खूप काही प्रश्न विचारतात आणि काही करायला लावतात तिकडे यार. एकदा गेला ना चान्स हा, की परत नाही मिळणार एक विजा मिनिट, यार. तू असं नकारात्मक का बोलतोय? बी पॉझिटिव्ह. उद्या आहे ना इंटरव्ह्यू, अरे होईल सगळं व्यवस्थित होईल. इतकं सोपं नाहीये ग ते. माझा एक मित्र गेल्या वेळेला गेला होता, त्याचा नेमका इंटरव्ह्यूच्या वेळेला आवाज बसला. ते म्हणाले तुझा आवाज बसलाय ना, तिथे जाऊन तू काहीच बोलणार नाहीयेस, मग कशाला हवाय विजा? रिजेक्टेड विजा. अय्या. एक लावणी सम्राज्ञी होती, काउंटरवर तिला लावणी करायला लावली. काही काही विचारू शकतात रे ते. नाही पण तू असं कठीण आहे. नकारात्मक विचार करून तू ऐक ना, माझ्याकडे बघ. हे बघ, होईल सगळं व्यवस्थित. आपण तयारी करूया ना. हे बघ, तालमीची सवय गेली तुला, होय ना. आपण तालीम करूया. तालीम करूया म्हणजे? हा, म्हणजे विजाची जी इंटरव्ह्यू आहे ना, त्याची आपण तालीम करूया. ओके, ये हे बघ, मी इंटरव्ह्यू घेते तुझा. हे बघ, हा लागला सेट. ओके, हा हे बघ. एक मिनिट, तू interview घेतेस म्हणजे मला थांब ना, कळलं. सांगते ना, आपण तयारी करूया. हे बघ, तू समीर चौगुले म्हणजे तू नट, आणि मी US काउन्सिलिंगची अधिकारी, मुख्य अधिकारी. ओके, तू US काउन्सिलेटची मुख्य अधिकारी? हा. अरे हॉल तिकीटवर भेळ ठेवली म्हणून हाकललं होतं तुला शाळेतून. US काउन्सिलेटची अधिकारी मला सांगते. चल एक मिनिट, माझा अपमान करून तुला विजा मिळणार आहे का सम्या? नाही ना. कमाल करतोस. अरे मी तुला मदत करते तर तू मलाच सम्यात काय काढतोयस? हा? वेळात काय काढतोयस? अरे म्हणजे एक मिनिट, काय बोलतेस तू? दोन्ही तेच होते. एक मिनिट, तू पर्सनल बोललो का? सॉरी चल ना, कर तयारी. चल ना, आय एम रेडी. ओके, तू रेडी आहेस? तू घेशील interview? हो, मी घेते. ते कागदपत्र घे, तुझी फाईल वगैरे घे. हे बघ, हे घे. हे सगळे घेतलेस का? ऐक, सगळे सर्टिफिकेट्स घेतलेत? हा, घेतले. सगळी कात्रणं आहेत त्याच्यात? हो, कात्रणं वगैरे तुझ्याबद्दल आहेत. जे छापून आले वर्तमानपत्रात ती कात्रणं घेतलीस ना? हा, सगळी घेतली. ती दाखवायला लागतील ना त्यांना. व्हेरी गुड. हा. हा, ऐक, ते कात्रणं नाही घेतलं? कुठलं? त्यात तू ज्युनियर आर्टिस्टला डोळा मारला होता म्हणून तुला थोबाडलं होतं. ते नाही घेतलंय, तुला सांगितलं ना. ते कशाला घेईन मी? हा, नाही, मला आठवण करून दिली. तोच कागद पुन्हा घेऊन द्यायचा असतो. नाही घेतलाय तो. पण काय रे, तू कसं तिला डोळा मारला होता? आता झालं ना, त्याच्यावर 4 वर्षापूर्वी मी सॉरी सुद्धा म्हटलं. अंशुमन विचारे स्टाईल मध्ये म्हटलं चुकलो म्हणून. झालं ना, ते आता मिटलं ना. का आता पुन्हा काढते असते? ठीक
ठीक आहे केलं मी माफ तुला हा. काय आता पदरी पडलं पवित्र झालंच पाहिजे केलं माफ. घेतेस का जा. interview हा माझा? घेते जा हा. ओके ऐक ना हे कसं ऐक ते बूट घाल आणि हा इथं हा टायर तो पण घाल याच्यावर घाल ना अगे फार विनोदी दिसेल ते ह्याच्यावर बूट आणि टाय कसा घालणार मी नाही घातलं तरी विनोदच दिसणार आहे ते काय बोलतेस तू? तेवढीच व्हरायटी मिळेल जा ना आता हट्ट कसला करतोस अरे फार हे- तयारी करतोय ना आपण हे तुझा odd- तोरा आला पाहिजे तो ऑरा आला पाहिजे त्या याने बुटात- तोरा येणार काय अरे ह्याने? येईल ना कमाल करतोस तू फील आला पाहिजे ना एवढी छोट्या छोट्या गोष्टीवर प्रॉपर्टीवर कसं अडून बसतोस तू फील येत नाही म्हणून माहितीये मला. मग चल ना अरे कसं असतं हा काय छान कर ना आता चल ना हॅलो मॅम आउट आउट काय झालं? विजा रिजेक्टेड आउट काय झालं मॅम मला कळलं नाही काय झालं काय पण मॅम मला तुमचा चेहरा नाही आवडला चेहरा ना सो अगली डिस्गस्टिंग युअर आउट अरे हे काय कारण आहे विजा रिजेक्टेड आउट अरे मग हा काय कारण आहे हे चेहरा नाही आवडलं हे काय कारण आहे तुझं नाही आवडला त्या ऑफिसरला तुझा अरे मग चेहरा असं कसा चेहरा नाही आवडला मला त्याला काय करायचं माझा चेहरा कसा असेल अरे ती ऑफिसर म्हणजे काय तुझी बायको आहे का किळसवाडा चेहऱ्यावर आयुष्य काढायला बोलतेस तुला सांगून ठेवतोय अरे तुला लक्षात कसं येत नाहीये मी मुद्दामून नाही बोलते मी तुला दाखवते की ते कसंही वागू शकतील विजा ऑफिसर देतात ते कसंही काही पद्धतीने तुझा इन्सल्ट करू शकतील मग चेहऱ्यावर तू बोलतोय त्याच्यासाठी तयार राहा ना बी ब्रेव कम ऑन तू पर्सनल ना बायको म्हणून पण सुद्धा ना अरे तिकडे नाही मला- अरे तू कळत कसं रे मी विजा ऑफिसर म्हणून तुला मदत करते तू असं काय करतोयस ते कुठल्याही पातळीला येऊन तुझा अपमान करू शकतस कम ऑन बी ब्रेव इतका अपमान हा करतो होऊ शकतं ते असे म्हणू शकतात सिक्युरिटीला लाथा मारून हाकलून टाका हे कशाला म्हणते लाथा मारायचा कशाला बोलतेस होऊ तू शकतं ना ते विजा ऑफिसर दे कॅन डू एनिथिंग जा ये कमॉन ऑल द बेस्ट मूड सोडू नको कमॉन मला माहिती आहे आणि असा आहे तोऱ्यात चालत हे काय आहे त्या मुळ्यासारखं येतं तोरा कमॉन हे असं चालतात तोऱ्या असं चालतात तू मला तोऱ्यात म्हणून कन्फ्युज केलं मी बरोबर चालत होतो बावळट. तोऱ्यात चाल म्हणून असं नाही होत माझ्याकडे. शेमडतेस नुसतं जा परत तू नीट बघा तू चांगला येत असा तोरा हे बघ, जो हात आहे ना तो पाय पुढे नाही टाकायचा विरुद्ध टाकायचा सुरू आहे का अरे मे आय कम इन मॅम काम आहे बघ, साक्षीला पण काम वडिलांनी अशी ठेवलं तर कधी येस मॅम मला येस गुड मॉर्निंग जेंटलमॅन गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग show me a paper. Show me a paper. Show me a paper. बावळा ग काय पाठ असं विचारायचं की मला बावळ कळलं नाही काय बोलतेस तू अरे मला त्यांचं डिक्शन असंच असतं यू हॅव टू लिसन केअरफुली कळत नाही शो मी पेपर म्हटल्यावर कळत नाही म्हणजे काय शो मी पेपर कम ऑन मॅम दीज आर माय पेपर्स चिडवल्यासारखं बोलायचं नाही माझ्याशी चिडवलं कळलं ना मी विजा ऑफिसर आहे माझ्याशी असं बोलायचं नाही प्लीज प्लीज मला इमिटेट करू नकोस कळलं ना तुला नाही मी हा बोललो. नाही नाही असं नाही बोलायचं हे बघ हे र सायलेंट ना तो आमचा तुमचा नाही हा मॅम दीज आर माय पेपर्स असं म्हणायचं हा? तू नीट बोला तू बायको म्हणून ना मला हे करतेस तू मला नीट कळत बोल. येते मॅडम दीज आर माय पेपर्स घ्या हे पेपर्स Nice. Speak in English, buddy. Yeah. Oh, good. So, what's your good name? सम्राट सुरगुळे. आडनाव नीट घ्या आपलं आडनाव आहे ते समीर चौगुले एक मिनिट मी इथे तुझी बायको नाहीये मी ते विजा ऑफिसर आहे ना ते काही आडनाव घेऊ शकतात अरे पण नाव तरी नीट घ्यायला सांग ना किती विचित्र वाटतं ए ते हे आडनावाचा माज ना इथं नाही करायचं विजा ऑफिसवर तो गावात मी चौगुळे ए, हा, ते हळू. गावात हळू इथे जाशील. माझ्यासमोर नाही कळलं ना हा आडनावाचा माज विजा ऑफिसवर नाही करायचा अजिबात प्लीज एनिवे सो मिस्टर सानाई चावडे सनई चौगडे मराठी येणार आहे का तिला मोठी इंग्रजी विजा रिजेक्टेड थांब जरा ओके सनई चौगडे ऍक्सेप्टेबल सनई चौगडे म्हणते So, okay, these are your documents, okay? Birth certificate, nice. 1st of April, April Fool. Okay. Okay, marriage certificate, wow. Your wife looks pretty, huh? हा ठीक आहे बघ पुढे बघ चल. Nice. Wow. So, Mr. Samir,
what are you going to do there in America? What do you do? मी एका नाटकात काम करतो आणि नाटकाचे शोज आहेत माझ्या त्याच्यात तिकडे मी काम Okay. करणार आहे So how many days you're going to stay there? प्लीज 15 to 20 डेज म्हणजे ओके किती तुम्हाला पेमेंट मिळणार आहे ह्या सगळ्याचं मला 1 लाख रुपये मिळणार आहे. ओके 1 लाख या तू तर 20,000 म्हणाला होता हा तू नंतर म्हणाला होता 20,000 रुपये मिळणार नंतर change झालं एक ते. मिनिट या सगळ्या प्रयोगाचे तुम्हाला म्हणाल 20,000 रुपये मिळणार हा, ठीक आहे, आपण नंतर बोलू ना नंतर ते. कसं बोलायचं आपण नंतर नाही, ते- नाही, नंतर कसं तू काय बोलला असं पेमेंट कधी वाढत येईल अरे, तुझं असं म्या? सुरू आहे ना, सुरू नाही, आहे ना. एक मिनिट ह्याला काय अर्थ आहे? आपण बोलूया नंतर. याच्याबद्दल आपण नंतर बोलूया नक्की, नक्की, 1 yes. लाख रुपये तुला मिळणार तुम्हाला चांगलं आत्ता चाललंय, सांगतोय. continue. एक मिनिट मला हे अजिबात चाललेलं नाही समीर चुरगुळे ओके सो 1 लाख रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे Yes, yes, ma'am. मला 20,000 सांगितलंस तू हा, ते ठीक आहे ना आता. So, 1 लाख पेमेंट मिळणार आहे ओके तर 1 लाख पेमेंट तुम्हाला मिळणार आहे So, तुम्ही बाय यू नॉट कॅरिंग युअर वाईफ विथ यू हे हेवी लगेज नॉट अलाउड इन द प्लेन उठा बशा काढा ऍक्च्युली तिथे असं नाही सांगत उठा बशा काढा हे बघ हे यू आर टॉकिंग टू असं नाही उठा बशा काढा से सॉरी टू युअर वाईफ बस हे बघ से सॉरी टू युअर वाईफ आय एम सॉरी से सॉरी टू युअर वाईफ आय एम व्हिसा ऑफिसर हिअर आय एम नॉट युअर वाईफ से सॉरी टू युअर वाईफ वाईफला कुठून सॉरी म्हणून तूच आहेस ना मग तुला कॉल हर कॉलर म्हणजे गो कॉल हर मी आता तिला राईट नाव कॉल हर हे बघ हे खूप होते ऍक्च्युली प्लीज कॉल हर अँड लेट्स टॉक आफ्टरवर्ड्स दॅट हे फार बालिश आहे ऍक्च्युली तू समोरच आहे आणि कॉल तुला- हर राईट नाव आता मी ए, विचारायचे थांब जरा. उठ सूट तांब्या आपट्टे हे कुणाला कळलं ना तर काय वर्किंग बघा हिचं फोन घे ना ए! फोन घे ना ए माच काय करते फोन घे ना तू Maybe she's busy right now. अरे Call मोठी her बिझी again. काय नाही चाल भांडीच घासते मोठं वर्किंग फोन घे हा मोठं हाय हा, गं, हा, बाई हा. गं. मोठी सिरियल मिळणार आहे तुला बाई ग बायकांचा जन्म कामच संपत नाही हा काय हग ते हा. काय या माणसाचं जरा याला निवांतपणा नाही खरंच हा हॅलो मी बोलतोय हा समीर ए मिळाला का रे विजा तुला हा सूर नेहमी कुठे असतो का तुझा कुठे असतो नेहमी समीर तू तिकडे ऑफिस मध्ये असशील ना हळू या. बोल ना मिळाला का विजा तुला हे बघ मला तुला एवढं सांगायचं आहे हा बोल ना समीर काय बोल ना I'm sorry. आ, काय बोल ना समीर I'm sorry. Tell her sorry. ओके थांब आय एम सॉरी हॅलो नुसतं सॉरी म्हटलं आणि फोन ठेवला काय करायचंय नवऱ्यांचं हे झालं आता चल पुढे काय कंटिन्यू करते माझं स्किट आहे ओके ओके गिव्ह मी अ फाईल ठीक आहे ओके सो 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत Yes, yes, ma'am. फॉर दिस परफॉर्मन्स इन ऑल Yes, ma'am. Yes, ma'am. ओके व्हॉट आर यू डुईंग देअर तुम्ही काय करता व्हॉट डू यू डू मी तिथे नाटक करणार आहे आणि आय एम स्किट स्पेशलिस्ट व्हॉट मी तिथे स्किट करणार आहे मी स्पेशालिस्ट आहे स्किटचा Anyway, मी लोकांच्या enough, ज्या enough, थकवा असतो तो दूर होतो माझ्या Enough, enough, enough. Okay. So you're a skit specialist, okay? येस येस Show. Show me your art. आत दाखवू नकोस रे घाणेरड्या. हाकलून लावतील तिकडून तुला. Show me your art. काय दाखवा तुमची कला दाखवा. म्हणजे स्किट Yep. त्याच्यासाठी 2-2 जण लागतात ऍक्च्युली मी एकटाच मग आहे. एकट्याने दाखवा. एकटा मी नाही दाखवू शकत 2 जण विचारी जे- दाखवतो एकटा मी दाखवतो म्हणजे असं आमच्याकडे असतं की म्हणजे मी एक स्किट आहे मी तिकडे करणार आहे त्याच्यात मी हवा हे आहे एक माणूस आहे घरातला आणि दुसरा तुम्ही बघतच नाही ऍक्च्युली Yeah, I'm hearing. I'm listening. I'm listening. हा Please. तर तिथे हवालदार आहे तर एक जण येतो असा प्रस्तावना पुढे करा. Please do the acting. तो फोनवर बोलतो हॅलो 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 पोलीस स्टेशन दुसरा येतो येस येस पोलीस स्टेशन हा हॅलो आमच्या घरी इमर्जन्सी आली आहे लवकर या इकडे मांजर आलंय मांजर आलंय काय इमर्जन्सी आहे का अहो मी पोपट बोलतोय मी घरात एकटाच आहे You know
आता तुम्ही गावठी भाषेतलं जे हवालदाराचं सादर केलं याच्यावर माझं एकच म्हणणं आहे, थू. तुम्ही एक काम करा, तुम्ही बालनाट्य शिबिरात जा, त्याच्यानंतर इंटर कॉलेजात एकांकिका स्पर्धा करा, त्यानंतर तुमची पार्टनर आहे विशाखा सुभेदार, तिला जाऊन भेटा, तिच्याकडनं अभिनयाचं ट्रेनिंग घ्या आणि मग तुम्ही इकडे या. म्हणजे मला आता विजा मिळणार का नाही मिळणार? कमेंट विजा रिजेक्टेड. क्या बात है यार, क्या बात है. तुमच्या टायमिंगला आणि रिॲक्शन्सना सलाम. सुपर्ब. थँक्यू. अंशुमन स्टाईल मध्ये माफी मागतो. दॅट वॉज द बेस्ट वन. मजा आली. सुपर्ब. विचारूया हास्य रसिकांना ते कशी दाद देतील. सई. खूप रिलेट केलं मी आणि खूप धमाल आली. काही काही रिॲक्शन्स म्हणजे यॉर्करला सिक्सर मारल्यासारख्या होत्या समय, आणि तुम्ही आलात की आम्हाला म्हणजे मज्जाच येते. आणि विशाखा तुझा ॲक्सेंट आज खूपच आवडला. इट वॉज आउटस्टँडिंग. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. प्रसाद दा. ॲक्च्युली मी भयंकर एन्जॉय केलं हे स्किट, कारण बऱ्यापैकी या सदृश्य घटना मी स्वतः त्या घटनेचा साक्षीदार आहे. दुर्दैवाने मला त्या व्यक्तींची नावं नाही सांगता येणार, पण नाट्यसंमेलनाकरता आम्ही अमेरिकेला चाललो होतो आणि तेव्हा लिटरली माझ्या पुढे माझ्या 2 मैत्रिणी होत्या. एक लावणी करणारी होती आणि एक कथक करणारी होती. ते दोघींनाही नाचायला लावलं होतं त्या बाईनी, विजा ऑफिसरनी. पण त्यामुळे हा प्रसंग खूपच जवळनं बघितल्यासारखा आहे मी, त्यामुळे मी भयंकर तो एन्जॉय केला. आणि या स्किटमध्ये जरी तुझा विजा 100% रिजेक्टेड असेल समय, तरी तुमच्या दोघांच्या प्रतिभेमुळे तुम्ही ऑलरेडी 7 समुद्रापार पोचलेलात. त्याबद्दल त्या विजाची तुम्हाला गरजच नाही आहे. तिथे तुम्ही पोचलेलात. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट आणि अप्रतिम सादरीकरण. थँक्यू. थँक्यू. ये वा. मंडळी, आता आपण जाणार आहोत थेट क्रिकेटच्या मैदानावर, जिथे रंगलाय सामना बॉलर आणि अंपायर मध्ये. कसा तुम्हीच बघा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ए स्क्वेअर अंशुमन दा आणि अरुण दा यांचं. अशा तऱ्हेने सामना अतिशय रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे. खांडेकर 11 विरुद्ध चौगुले चोंबडे 1. खांडेकर 11 या संघाच्या भेदक गोलंदाजीमुळे चौगुले चोंबडे 1 यांना फारशी धावसंख्या उभारता आलेली नाहीये. यांचे 9 विकेट्स पडलेले आहेत. आता शेवटचा बॅट्समन आलेला आहे, ज्याचं नाव आहे गौरव मोरे. बॅटला जर भावना असतात तर ती सुद्धा थू अशी म्हणाली असती. असा आहे बॅट्समन. असो, चौगुले चोंबडे 1 या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन गरजेचे आहेत जिंकण्यासाठी. अर्थात बघूया खांडेकर आता शेवटची बॉलिंग कोणाला देत आहेत. रमेश, कवरलाय कवर मिडनला. हा बाबा, स्लिप. बाबा स्लिप म्हणजे झोपू नको रे. स्लिपला जा. एक एक भरलं. अरुण. हा, मी जातो स्टेडियमच्या बाहेर जातो. ए इकडे दरवेळी जातो. आज इकडे हे बॉलिंग टाक. मी बॉलिंग टाक. अरे टाक रे बिंदास, काय घाबरू नको. बॅटिंगला कोण आहे माहितीये ना? गौरव मोरे. त्याला त्याची अवकात दाखवायची म्हणून तुला बॉलिंग देतो. दाखव त्याला त्याची लायकी. बिंदास टाक. अरे आपण जिंकू, काय घाबरू नको. 6 बॉलमध्ये 20 रन हवेत. त्याने 6 स्किट मध्ये मिळून 20 पंच पण मारले नाहीत. बिंदास कर. काय घाबरू नको. इकडे रे. हा. तर अशा तऱ्हेने खांडेकर यांनी शेवटची बॉलिंग अरुण कदम यांना दिलेली आहे आणि बॅटिंगला गौरव मोरे आहेत. क्रिकेट खेळायची एवढी क्रूर थट्टा आतापर्यंत लगान चित्रपटामध्ये प्रॅक्टिस सीनला झाली होती. असो, सगळं तयार झालेलं आहे. अरुण कदम सज्ज आहेत. सुरुवात करतात बॉलिंगला आणि अरुण कदम धावतायत, येत आहेत. एक मिनिट. काय झालं सर? राईट आर्म की लेफ्ट आर्म? राईट आयटम तिकडे. मी अरुण कदम आहे. एकही बॉल न टाकता अरुण कदम यांनी स्वतःची लायकी दाखवलेली आहे. मी नाव नाही विचारलं. राईट आर्म की लेफ्ट आर्म? ते काय असतं? बॉल कोणत्या हाताने टाकणार? हाताने टाकणार आहे. राईट आर्म. ओके. राईट आर्म ओव्हर द विकेट की राईट आर्म राऊंड द विकेट?
राईट आर्म ओव्हर द विकेट की राईट आर्म राऊंड द विकेट? बॉलिंग कशी टाकणार तुम्ही? फेकी बॉल टाकणार आहे मी, इकडून असं धावत येणार आहे आणि यो असा बॉल फेकणार आहे, ज्याला जाल तिकडे झाला. काय हरकत नाही. जेव्हा क्रिकेटमध्ये बालनाट्याचे प्लेअर जेव्हा उतरतात तेव्हा असाच प्रकार घडतो. हरकत नाही, तुम्ही सुरू करा. आता अरुण कदम, एक्सक्यूज मी याचं 200 रुपये भाडं पडेल. ठेवला तर 300 रुपये पडेल. काय करू? आणि इकडे नंतर 50 रुपये द्या, पावती मिळणार नाही. ठीक आहे. अरुण कदम सज्ज झालेले आहेत. अरुण कदम छोट्या पावलाने आता धावायला सुरुवात करतायत. धावतायत. ओरंगटन माकडाचं पिल्लू सुद्धा धावताना एवढं विनोदी दिसत नाही, एवढं दिसतात. आणि पहिला बॉल आणि हा नो बॉल आणि जोरदार छटका आणि हा वॉट अ शॉट! क्या बात आहे! गौरवचा उत्तम शॉट झालेला आहे. ठुकरड बॉलिंगचा उत्तम नमुना. खरं म्हणजे गौरव मोरेने अरुण कदम यांची लायकी दाखवलेली आहे. चप्पल डांबरामध्ये बुडवून थोबाड फोडलं पाहिजे असा हा बॉलर आहे. इतका भिकार बॉलर आतापर्यंतच्या हातमध्ये बॉल कसा राहिला. खरं म्हणजे बॉलचा आपण सत्कार करायला पाहिजे. इतका थोकरड बॉलर आता खेळतो आहे. सर तू माझा अपमान करतो, इन्सुलेट करतोस. एक मिनिट, माझं काम मी करतोय, लोकांना काय घडतं ते कळायला नको. मग ते काम कर ना वसर्या. बॉल कुठे गेला, किती रन झाले तर सांग. ठीक आहे जा, करा. ठीक आहे. पुन्हा एकदा अरुण कदम सज्ज झालेले आहेत. आणि काय आता मी काय बोलतो, लय धावायला लागतं रे. हे म्हणजे त्या बाजूने यायला लागतं. मी काय बोलतो, मी आता स्पिनर होतो जरा. आता स्पिनर हे असं कसं चालेल? थोडं ऍडजस्ट करणार रे. अरे किती वर्ष ऍडजस्ट करतोय मी. गेली 20 वर्ष तुला 12वा प्लेअर म्हणून पाणी द्यायला ठेवलेला. त्या कामात सुद्धा बॅड पॅच मुळे 3 वर्ष घरी बसलास. आणि आता तुला या वर्षी तुला बॉल हाताळायला मिळाला, ही केवढी मोठी ऍडजस्टमेंट आहे. नाही बघ ना वसर्या, तू काहीतरी करू शकतोस रे वसर्या. कर ना, मला दम्याचा त्रास आहे रे. असं बॉल करता पचकन वर गेलो तो, अर्धवट मॅच राहील रे. 200 रुपये मी मॅनेज करतो. नाही 200 रुपये नाही माझे. आधार कार्ड चल. नाही आधार कार्ड आहे. तिथून धावायला सुरुवात कर जा. बरं एक काम, एक 200 रुपये. मी आता स्पिनर जाईल. टाकू बॉल. येस कन्फर्म. येस. अरुण कदम पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आणि बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि हा बॉल टाकला आणि बॉल टाकलेला आणि व्हॉट अ शॉट! हा जोरदार षटका, बॉल गेला स्टेडियमच्या बाहेर आणि छक्का! काय फालतूगिरी आहे सर. अरे तू अंपायर आहेस ना, तू काय म्हणे चिडवतस. काय फालतूगिरी चालली तुझी? ही फालतूगिरी आहे. मग? ही फालतूगिरी आहे. फालतूगिरी आहे. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेला घेऊन जा. हे बॉलर आहे, मी नाही जाणार तिकडे. जाणार नाही. नाही जाणार. नवीन बॉल पाहिजे. नवीन बॉल पाहिजे. 700 रुपये दे. टेनिस बॉलला 700 रुपये? तू काय आपोआप स्पिन होतो काय वसर्या? मी स्पिन करतो त्याला तेव्हा होतो. 700 रुपये नाही देणार. नाही देणार. नाही देणार. 400 रुपये देतो. 400 रुपये. 400 दे adjust. 400 रुपये. 400 फुले सगळे पैसे रे घरातून आणले. हरकत नाही. पुन्हा एकदा नवीन बॉल आहे का बा? नवीन बॉल घेऊन जुनाट अभिनेता पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. आणि आता खांडेकर 11 यांना हरण्यासाठी 5 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. वसर्या म्हणजे तू ठरवलंच आहे आम्ही हारणार आहे म्हणून. बॉल तुझ्याकडे आला त्याच वेळी नियतीन ठरवलेला. बॉल टाक. बॉल टाक. तर अरुण कदम सज्ज झालेले आहेत आणि आता ते बॉल टाकणार आहेत. आता पुन्हा धावायला सुरुवात केली अरुण कदम यांनी. शेवटच्या 5 मध्ये 12 रन बॉल धावतायत आणि हा बॉल टाकलेला. काय झालं इकडे काय काय झालं काय पण? अरे मी त्याचा PWD केलाय. PWD? हा आम्ही त्या पायाला बॉल मारलाय. LBW म्हणतात त्याला. त्याला तेच मी असं बॉल घेतला त्या पाय फेकून मारला. काय केलं? पायावर बॉल फेकून मारला. त्याच्या हा काय केलं? पायाला बॉल फेकून मारला. येलो कार्ड. येलो कार्ड. येलो कार्ड. येलो कार्ड. त्याच्या पायाला बॉल फेकून मारला, पाय जखमी झाला. येलो कार्ड. येलो. हा हो येलो कार्ड. येलो कार्ड झालं. पाय जखमी झाला. येलो कार्ड.
अरे वाचायला ते फुटबॉल मध्ये असतं येलो कार्ड क्रिकेट मध्ये तुझ्या बापाने ठेवलं होतं काय असं टॉप करू नकोसा बाहेर जाऊन कुतवेन तुला कळलं ना पर्सनल होतं वाचायला ये येलो कार्ड आहे 10 मिनिटं मैदानाच्या बाहेर जा आउट नाही नाही मी नाही जाऊ शकत 10 मिनिटं मी नाही बाहेर जाऊ शकत अंपायरची उज्जत घालू नको तुझ्या उज्जत घालतोस रेड कार्ड रेड कार्ड तुला गल्ली क्रिकेट काय तू कधी क्रिकेट बघशील ना फाशी देऊन टाकेन रेड कार्ड आई शपथ घेऊन सांगतो रे मी लहानपणापासून क्रिकेट खेळतो असं काय नसतं रे त्याच्यामध्ये तुला रेड कार्ड मिळाले 10 मिनिटं मैदानाच्या बाहेर जाण्याचं 100 उठावशा काढ 100 हो. मी 10 उठावशा काढू शकतो 100 मी जाईन पचकन किती उठावशा काढणार 10 कमी होत आहे एक काम कर तिकडे ते 10 उठावशा काढ त्याच्या बदल्यात मी समोरच्या टीमचे सहारण वाढून देतो कशाला आता बाहेर जा चल, बाहेर जा ठीक आहे चालेल हा ठीक आहे शेवटच्या 4 बॉलमध्ये सारंग करायचे अरुण कदम पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत बॉलिंगसाठी आणि ते आता बॉलिंग टाकणार आहेत अरुण कदम त्यांनी स्टान गेलेला आहे सगळ्यांचे श्वास रोखलेले आहेत अरुण कदम बॉल टाकण्यासाठी येत आहेत आणि ते आता बॉल टाकायला घेत आहेत आणि त्याने असा बॉल घेतलेला आहे आणि बॉल टाकलाय नो पम्प सॉरी चुकून पंप फेकला मी. नाही पंप फेकला समोरच्या टीमला एक रन मिळाला नो बॉल तसा नो पंप नो पंप नाही रे वसाऱ्या समजा मी त्याला आउट केला असता मग काय बोलला असता पंप आउट अरे स्टंप आउट असतं ना वसाऱ्या म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये पंप आउट कोण बोललं नाही रे मी तुम्हाला पंप का दिला माहितीये का काय? कारण तुम्हाला दम लागला होता म्हणून पंप दिला ना अरे पण कशाला असं केलंस का दिलं तू पंप म्हणा हो तुम्हाला दम लागला मला काळजी वाटते अरे वसाऱ्या तू दमवलंच म्हणा कालची नको दाखव उलट्या काळजाचा माणसा अरे 2दा मी मॅच जिंकलो होतो तरी माझी ओर काही संपतच नाही वाटत म्हाताऱ्या माणसाला दमवतोस तू वसाऱ्या तू त्यांना भेटलेस त्यांना मिळालेला आहेस तू हे बघा अरुण कदम तुम्ही माझ्या शंका घेता लक्षात ठेवा शंका नाही मी तर 100% बोलतो तू त्यांच्या बाजूने आहेस ठीक आहे तुम्ही माझ्या वर्मावर बोट ठेवले Yes! ओके आपण फेअर गेम खेळूया त्या समोरच्या टीमचे 4 बॉल शिल्लक आहेत हा. आपण एक काम करूया मी त्यांचे 3 बॉल कॅन्सल करतो शेवटचा एकच बॉल देतो 1 बॉल मध्ये त्यांना 5 रन करायचे ठीक आहे ओके Thank you, आता thank you. फेअर गेम आहे Thank you. हे मी तुमच्यासाठी करतो हा. Thank you. तुम्हाला उगाच काहीतरी वाटायला नको म्हणून Thank you. ओके Thank you. आता मी एक जिंकणार. बॉल आहे त्याच्या 5 रन त्यांना करायचे थँक्यू मी आता तरी जिंकाल ना येस येस थँक्यू मी आता जिंकणार हे झालं मला कोणच हारू शकत नाही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे अटीतरी सामना रंगलेला आहे अरुण कदम पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकण्यासाठी आलेला आहे शेवटचा 5 रन हवा आहेत आणि एक बॉल टाकला आणि बॉल टाकलेला आणि आज जोरदार फटका आणि बॉल एक टप्पा पडून सीमारेषेच्या आत पडलेला आहे आणि बॉल हळूहळू चाललेला आहे सीमारेषेजवळ कदाचित तो फोर जाणार नाहीये आणि बॉल गेलेला आहे सीमारेष पार करून आणि याला मी 5 रन दिलेले आहे 5 रन ऑफबीट शॉट होता मला आवडला आणि चौघे चोमडे जिंकलेली आहे ए नालायका अरे मी माणसं वा मस्त झाला हा सामना क्रिकेटचीही विकेट घेणारा असा तुमचा हा परफॉर्मन्स होता कुठले नियम होते कसे लागवत होते ही अशी मॅच कुठे असते मला वाटतं अशी मॅच फक्त ह्या मंचावरच होऊ शकते वा ब्युटिफुल सुपर हास्यरसिक तुम्ही कशी दाद द्याल ही आगळी वेगळी मॅच आणि चोंबडा अंपायर खूपच आवडला मला असं वाटलं की हे बिलिव्हेबल करायला तुमचं कन्व्हिक्शन खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुमच्या दोघांचंही अप्रतिम होतं त्यामुळे अशी स्क्रिप्ट सादर करताना ती कायमच वर्क होते आणि आजही ती झाली अमेझिंग खूप धमाल परफॉर्मन्स मजा आली प्रसादा कॉमेंट्री करणारा अंपायर मी पहिल्यांदाच बघितला आहे इकडे जरी तू अंपायर असशील आणि तू बॉलर असशील तरी दोघांचीही प्रत्यक्षातली बॅटिंग फार जबरदस्त होती मजा आली ॲक्च्युअली तुम्ही ती काय एका ओव्हरची मॅच आमच्या डोळ्यांसमोर उभी केलीत आणि प्रत्येक बॉलला जरी तिथे नसला तरी गौरव मोरेचा चेहरा कसा होत असेल हेही मला दिसत होतं समोर असलेल्या मस्त कॉन्सेप्ट मस्त परफॉर्मन्स बेस्ट वा थँक्यू सो मच ए स्क्वेअर थँक्यू मंडळी कार्यक्रम
कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण रथी महारथींचा हा हास्य कल्लोळ उद्याच्या भागात सुद्धा रंगणार आणि लाफ्टरच्या रेसिपीला स्क्रॅच अँड विनचा तडका असणार आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ.